बाबासाहेब अर्थात माझा रक्त बाबासाहेबांसाठी या अभियानांतर्गत सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। या दिवशी रक्तदान करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर उपासिका येत आहेत। त्यात या शिबिरासाठी पहिल्यांदा ज्यांनी रक्तदान दिलेले आहे असे प्राध्यापक उदय ढाले सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जय भीम सर। आज आपण या शिबिरामध्ये कितव्यांदा रक्तदान करते? हे माझं दुसऱ्यांदा रक्तदान करत आहे। अच्छा, मागील वर्षापासून मी ह्या फास्टॅग फॉर बाबासाहेब आंबेडकर या संघटनेत जोडलं गेलो आणि खूप बरं वाटतं आहे। आज पहिल्यांदा तुम्हाला रक्तदान करण्याचं बहुमान मिळालं, कसं वाटतं? काय भावना? काय जे संकल्पना मी सोडली होती मागील वर्षापासून की पहिल्यांदा रक्त मी देणार आहे, संकल्पना पूर्ण होताना खूप आनंद होत आहे। आणि असं पण कळलं की तुम्ही तुमची एकुलती एक मुलगी जी आहे ते बौद्ध धर्मासाठी आपण दान केले, त्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही काय? मागील वर्षी 10 ऑक्टोबर 2023मध्ये जे दळालामांचं सेंटर आहे हिमाचलमध्ये धर्मशाला, इथं माझी मुलगी जवळजवळ 23 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी मी तिकडे त्यांना जवळजवळ ते दान दिल्यासारखेच आहे। जवळ 23 वर्ष जे अभ्यास करेल तेव्हा इकडं गृहस्थ जीवनामध्ये येणं खूपच दुर्मिळ आहे। हे संकल्प मी आणि माझे मिसेस या दोघांनी मिळून आम्ही केलं आणि त्याला फलस्फूर्ती झाली। 1 वर्ष झालं तिला जाऊन आणि कुठली तक्रार नाही आणि ते खूप आनंदाने ती सर्व काही शिकत आहे। आणि ते त्यामुळे तिथं त्यांना तिबेटी भाषा ही शिकवली जाते आणि ती 1 वर्षामध्ये तिबेटी भाषा बोलते आणि लिहिते सुद्धा। ते आम्हाला खूप समाधान वाटतं त्याविषयी। थोडं तिथलं वातावरण कसं आहे, त्याचं शेड्यूल कसं आहे याबद्दल थोडं सांगितलं तर बरं। टोटल आपलं जे सोलापूरचं वातावरण पूर्ण गरमीचं आहे आणि तो टोटल पूर्ण ऑपोजिट आहे वातावरण। पूर्ण तिथं बर्फाळ प्रदेश आहे, म्हणजे आता सध्या त्यांच्याकडे बर्फवृष्टी सुरू आहे। म्हणजे अशा टोटल विरुद्ध वातावरणामध्ये ते लोक राहत आहेत। त्यांच्यावरती मैत्री पण आहे, त्या दोघी पण तिथं राहत आहेत। महाराष्ट्रातून एक दोघी आहेत। हा किती वर्षाचा सिलेबस असणार आहे त्यांचा? टोटल त्यांना 23 वर्षाचा सिलेबस आहे। तुम्ही तुमच्या एकुलती एक मुलीला दान केलं, तुमचे काय भावना, म्हणजे काय या पाठीमागे काय तुमचं संकल्प? संकल्पना हे होते की ॲक्च्युली मलाच व्हायचं होतं भिक्खू, परंतु घरच्यांनी मला परमिशन दिली नाही आणि तेही होतं आणि मुलीला बर्थ नाही केलं, ते दाखवलं आम्ही आणि त्याला खूप आवडलं। ते स्वतःहून तयार झाले आणि यांचे जे काही पाहुणे वगैरे होते ते स्वतः फेस करत होते की मी जाते, म्हणजे पप्पाला काय बोलू नका किंवा यांना आईला काय बोलू नका, अशा प्रकारे स्वतः तिने लोकांना फेस करून एक आनंद स्वतः केलेले असं म्हणावे। आम्ही फक्त निमित्त आहोत। तर तुम्ही हे खूप मोठं पुण्याचं काम केलेलं आहे। एक तर तुम्ही तुमच्या मुलीला दान दिलेलं आहे, हे एक दान झालं। त्यानंतर आज रक्तदान करून आपण खरी आदरांजली आणि बुद्ध धर्माच्या कार्यासाठी आपण असंच सक्रिय राहावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आपण इथं आलात, रक्तदान केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद। थँक्यू।